सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी, आपल्या भेटू आनंद या कार्यक्रमात मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या भेटू आनंद या कार्यक्रमात शुभार्थी डॉक्टर संजीवनी केळकर यांचे अनुभव सांगायला त्यांना आम्ही बोलवलेले आहे. ते आपण आलेले आहेत आणि त्यांच्या संस्थेचे काही मेंबर्स पण आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. संजूताईंनी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या स्वयंपूर्ण एनजीओ द्वारे गेली 50 वर्ष कार्य त्या करतच आहेत. सांगोल्यासारख्या दुष्काळग्रस्त तालुक्याचा काही भागाचा सर्वांगीण विकास त्यांनी केला आहे. त्यांचे हे काम थक्क करणारे आहे. काही भागाचा हे मी ऍड केलंय बरं का, कारण संजूताईंनी मला 2-3दा सांगितलं सांगोल्या तालुक्याचा नाही हो, आम्ही सांगोला तालुका खूप मोठा आहे, त्यामुळे मी हे क्लिअर करते की काही भागाचा. त्यांचे काम थक्क करणार आहे आणि व्यापक आहे. आणि आपल्याला त्यांच्याकडून एक पेशंट म्हणून आणि डॉक्टर म्हणून पण पार्किन्सन्सला त्या कशा हाताळतात हेही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आणि हे सर्व एका तासात बसवणं अशक्य आहे, त्यामुळे आपण हे 2 भागामध्ये हा कार्यक्रम करणार आहोत. ही मुलाखत 2 भागात असेल आणि आज हा पहिला भाग आहे. आपल्या परिवाराच्या त्या सदस्य आहेत हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. सांगोल्यात येण्यापूर्वीची त्यांची पार्श्वभूमी पाहिल्यावर तर त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावतो. त्यांची जीवन कहाणी अगदी एका चित्रपटाचा विषय होऊ शकतो, पण त्यांच्या एवढी सुंदर कोण आपल्याला नायिका मिळणार माहिती नाही. बायोपिक केलं तर. मूळच्या पुण्याच्या आणि आई वडिलांचे गुरुवार पेठेत हॉस्पिटल होते. त्यांचे शालेय शिक्षण हुजूर पागेत झालं, महाविद्यालयीन शिक्षण SP कॉलेजमध्ये, तर वैद्यकीय शिक्षण BJ मेडिकल कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी बक्षिसे मिळवली. म्हणजे सगळं अस्सल पुणेरी. कॉलेजच्या त्या ब्युटी क्वीन होत्या. विवाहानंतर त्या 1973 मध्ये सांगोल्यात आल्या. तिथल्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. त्यानंतर जे घडत गेलं ते त्यांच्याशी गप्पा मारतानाच उलगडत जाईल. तर संजूताई, तुमची पार्श्वभूमी पाहता परदेशी जाऊन करिअर करू शकला असता, किंवा डॉक्टर असून रंगकर्मी बनलेल्या अनेक डॉक्टरांच्या प्रमाणे नाट्यक्षेत्रात शिरला असतात तर नवल नव्हतं. ते न करता सांगोल्यासारख्या छोट्या गावात प्रॅक्टिस केली, शिवाय मोठी संस्था स्थापन केली. हे कसं काय घडलं? ते मी तर असं म्हणत ते देवाच्याच मनात होतं. कारण मला एकच अट होती माझ्या लाईफ पार्टनर बद्दल, तो चांगला असा स्वभावाने असावा. चांगला इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. त्याच्यामुळे माझ्या ज्या प्रोफेसर आवडत्या होत्या मेडिकल कॉलेजमधल्या फर्स्ट इयरच्या, डॉक्टर मंदाकिनी पानसरे त्यांचं नाव, त्यांनी मला सांगितलं की माझ्या भावाशी बोलशील का, माझा मानलेला भाऊ आहे, बघ तुला आवडलं तर. पण सांगोला नावाच्या गावात ते राहतात, सांगोला नावच कधी ऐकलं नव्हतं. मग आम्ही भेटलो आधी 2-3 वेळेला. मी सांगोल्याला आले, बघितलं, आणि मला असं वाटलं माणसांशीच आपल्याला संबंध असतो ना, गाव कसं आहे काय कसं आहे काय करायचंय. मला आणि शॉपिंग हॉटेलिंग असे खूप त्याच्याबद्दल अशी असोशी नव्हती कधी. त्याच्यामुळे असं म्हटलं त्यात काय अवघड आहे. अर्थात इतकं सोपं नव्हतं सांगोल्यात ऍडजस्ट होणं, कारण बौद्धिक भूक असते ना, ती ज्या मित्रमंडळीची सवय होती मला, ते विषय आम्ही बोलत होते तसं बोलायला कोणी नव्हतं. नंतर आल्या पुष्कळ सुशिक्षित महिला ओळखीच्या झाल्या, पण सुरुवातीच्या काळात मला म्यूट झालाय का तुम्ही? फ्रीज झालं. संजूताई म्यूट झालेल्या दिसताय तुम्ही. असली होती आणि
कसा देव ही संकल्पना बदलत बदलत गेली तिची, ते त्या पुस्तकात खूप छान लिहिलं होतं. तसं प्रायोरिटीज बदलत जातात. मला असं वाटतं मॅच्युरिटी येते तशी. आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्व स्वभाव चांगला आहे असं कोणीतरी चांगलं माणूस मला खात्री देते, हेच माझ्या दृष्टीने खूप होतं. आणि चांगलीच होती केळकर कुटुंबीय सगळी माणसं. मोठा परिवार आहे केळकरांचा. त्याच्यामुळे आणि माझ्या आई वडिलांनी असं म्हटलं नाही की खेड्यात का जातेस. माझे वडील म्हणले की निर्णय घेईल अँड शी विल प्रूव्ह दॅट द डिसिजन वॉज राईट. त्याच्यामुळे आले सांगोले. पण मग तुम्ही आलात आणि तुमची प्रॅक्टिस सुरू केली होती. हो हो. प्रॅक्टिस छान चालली होती, कारण एक तर महिलांच्याकडे बायकांना महिलांच्याकडे जाणं सोपं वाटतं आणि हो. तुमच्याकडे येणं मला वाटतं त्यांना अगदीच छान वाटलं असेल आणि त्यांच्या समस्या सांगायला. पण तिथून हे संस्था उभी करण्याचं कसं काय आलं हे मला हे वाटतं की तुमचा हा. प्रपंच मोठा होता, तिथलं सगळं करणं तुम्ही करतच होतात, प्रॅक्टिस करत होतात आणि हे करता करता एवढं मोठं काम उभं, आता मोठं झालेलं दिसतंय, सुरुवातीला छोटंच असेल, पण हो ते कसं हो. काय मनात आलं तुमच्या? काय होतं, मी सांगोल्यातली पहिली लेडी डॉक्टर होते. त्याच्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तरातल्या महिला माझ्याकडे पेशंट म्हणून यायला लागल्या. आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं की मी ज्या प्रकारचं आयुष्य आतापर्यंत जगले किंवा पाहिलं, त्या मानाने ग्रामीण महिलांचा खूपच अवघड आहे. म्हणजे तिला आत्मसन्मान नाही, कोणी तिला मोजतच नाही. म्हणजे भयंकर झोंबणारी होती ही तफावत. आणि त्याच्यात काही घटना अशा घडल्या, तसं डोळ्यात अंजन घातलं म्हणतो ना आपण, तसं झालं. मला ज्या गोष्टी अगदी सहज मिळाल्या होत्या किंवा त्याच्यात काही विशेष नाही, हे असलंच पाहिजे म्हणजे गृहीत होतं, त्याच्यापेक्षा खूप वेगळं होतं. म्हणजे इथल्या महिलांना नकार आणि अभावच जास्त होता त्यांच्या वाट्याला. 1972ला मोठा दुष्काळ म्हणजे भीषण दुष्काळ पडला होता. आणि त्याची आपण म्हणतो ना तप्त मुद्रा अजूनपर्यंत समाजावर दिसत होती. कुपोषणाचे कितीतरी पेशंट्स यायचे. एकदा असं झालं, एक बाई आल्या त्यांच्या मुलीला घेऊन, 14-15 वर्षाची मुलगी असेल ती. तिला दम लागत होता खूप. आणि कशी बशी ती माझ्या एक्झामिनेशन टेबल पर्यंत येऊ शकली. तपासलं तिला तेव्हा तिचं हिमोग्लोबिन फक्त 4 ग्रॅम होत. मी त्या आईला म्हटलं, "अहो, असं कसं तुम्ही इतके दिवस थांबलात? तिला लगेच तुम्ही लवकर लग्न करता, मूल व्हायला तर काही लागतच नाही अवकाश. कशी ही मुलगी सर्व्हाइव्ह व्हायची? लवकर आणायचं तिला. तर तुम्ही आता खरं तर तिला रक्त भरण्याची गरज आहे. तुम्ही तिला अंडी द्या खायला, मोड आलेली कडधान्य द्या, हिरव्या पालेभाज्या." लिस्ट तयार होती माझी, काय काय द्यायचं ते. तर मी हे बोलल्यावर त्या बाई लागल्या रडायला. म्हटलं, "काय झालं?" त्या म्हणल्या, "अहो, तुम्हाला काय सांगू, या पोरीला 4 महिने झालं, ही पोरगी चालत नाही, शाळेला जात नाही. का तर दम लागतो. डॉक्टरकडे जायचं तर पैसे नकोत का?" मग आमच्या शेजारणी म्हणल्या, वाटंबर नावाचं गाव आहे, तिथली होती ती. त्या म्हणल्या, "जा, ती नवीन बाई डॉक्टरीण आली आहे, तिला पैसा नसेल तरी तपासते ती." म्हणून मी, प्रवास खर्चाचे पैसे नव्हते, पण घरात माझ्या ज्वारी 1 किलो शिल्लक होती, ती मी शेजारणीला विकली. त्या पैशातून वाटखर्ची करून तुमच्यापर्यंत आले. आता तुम्ही म्हणता अंडी द्या तिला, कडधान्य द्या, अमकं द्या. माझ्या पोरांना घरातल्या उद्या खायला एक दाणा शिल्लक नाही, तुम्ही मला हे काय सांगताय? तेव्हा मला खूप म्हणजे अजून कधी कधी आठवलं की गलबलल्यासारखं होतं. कसं जगायचं बायकांनी? मुलीकडे अगदीच दुर्लक्ष. आणि काय हे म्हणजे गरिबी वाचली होती, ऐकली होती, पण अशा स्वरूपात ती समोर आली आणि काहीतरी वेगळं मनात हललं असं वाटतं मला. त्याच्या बऱ्याच घटना अशा घडल्या. त्यातली एक अशी की एक बाई आमच्याकडे दूध घालायला यायची. अतिशय हुशार होती, माझ्याच वयाची होती.
तिचं नाव आपण रतन म्हणू. तर तिचा नवरा संशय घ्यायचा म्हणून ती कंटाळून आईकडे येऊन राहिली होती. तिची आई विधवा होती आणि एक बहीण होती, तिला ती जरा मेंटली रिटार्डेड, त्यामुळे हिच्यावरच सगळं होतं. तर त्या रतनला माझ्या सासऱ्यांनी 2 म्हशी घेऊन दिल्या. तिला सांगितलं, तू हा व्यवसाय कर, म्हणजे ह्याच्यातनं पैसे फेडशील आमचे पण, आणि पैसे मिळतील तुला चांगले, हा करण्यासारखा आहे तुला. आणि अतिशय छान म्हशी सांभाळत असे ती. आणि आमच्याकडे रोज येत असे, थट्टा मस्करी करायची. मला वाटायचं की हिला जर शिकायला मिळालं असतं ना, ही नक्की डॉक्टर झाली असती. एक दिवस तिची आई रडत ओरडत आली आणि म्हणली, रतन गेली. मग आम्ही म्हटलं, कशी गेली, काय झालं? त्या म्हणल्या, आज सकाळी नवरा आला तिचा, मग थांबलाय, तुमचा आवाज थांबलाय. चित्रपट फ्रीज झालं. काय करू? जर माझे सासरे डॉक्टर्स होते, त्यांचा कायद्याचा पण खूप अभ्यास होता. ते म्हणले, तिला ताबडतोब घेऊन यायला सांग, आपण तिचं डाईंग डिक्लेरेशन रेकॉर्ड करू. मग त्यांनी तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर सगळ्यांना बोलवून घेतलं आणि तिचा मृत्यूपूर्व जबाब म्हणतात तो रेकॉर्ड केला. मग तिचा नवरा जेव्हा हा खटला उभा राहिला तेव्हा कन्व्हिक्ट झाला, त्याला शिक्षा झाली जन्मठेपेची. पण त्या प्रसंगानंतर खूप मी अस्वस्थ झाले की अशा कितीतरी बायका असतील इथे. ही माझ्या ओळखीची होती म्हणून मला कळलं तिच्या वाट्याला काय. आणि खरंच तसं अनुभवाला यायला लागलं की विहिरीत ढकलणं, ती गेली असं म्हणणं, पळून गेली असं म्हणणं, तिची बॉडी पण नाहीशी करणं, बऱ्याच गोष्टी अशा नंतर कानावर यायला लागल्या. आणि मग असं वाटायला लागलं की मला जर पैसे मिळत असतील या सगळ्यांना तपासल्यामुळे, तर मी असं नामानिराळं राहून कसं चालेल? त्यांच्या जीवावर आपण मजा करणार ना. म्हणजे हे पेशंट आहेत म्हणून मग आपलं काही नाही का कर्तव्य त्याच्या बाबतीत, असं वाटायला लागलं. आणि मग ती अस्वस्थता असंही लक्षात आलं की आता काहीतरी केल्याशिवाय अस्वस्थता नाही राहणार. पण मी एकटे नाही काय करू शकणार. त्याच्यामुळे मी माझे जे रुटीन पेशंट्स होते त्याच्यातल्या सुशिक्षित ज्या महिला होत्या त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आणि मग मला सुदैवाने माझ्याच विचाराच्या 2 चांगल्या भेटल्या मैत्रिणी, नंतर झाल्या त्या मैत्रिणी. एक प्रतिभा पुजारी म्हणून होत्या आणि एक नीला देशपांडे म्हणून होत्या. आम्ही तिघी मिळून ठरवलं की काहीतरी करूया. काहीतरी म्हणजे काय माहिती नव्हतं, काहीही प्लॅन नव्हता, पण उर्मी होती मदत करण्याची. आणि आत्मौपम्यता ज्याला म्हणतात की मी तुझ्या जागी असते आणि मला कोणी मदत केली नसती तर काय झालं असतं, या विचाराने आम्ही तिघेही एकत्र आलो. आणि मग आम्ही महिलांना बोलवायला सुरुवात केली की आठवड्यातनं एक दिवस जमूया का आपण. त्यांचं व्यंकटेशाचं मंदिर होतं पुजारींचं. त्यावेळेला सर्व समाजाच्या जाती धर्माच्या बायकांनी सगळ्या देवळात गेलेलं चालत नसे. 73 सालची गोष्ट आहे, 74-75ची. तर त्यांनी त्यांचं देऊळ वापरायला परवानगी दिली, समोरची जी ओवरी होती ती. त्याच्यामुळे आम्ही आठवड्यातनं एक दिवस तिथे जमायला लागलो. नीला देशपांड्यांना समाजकार्याचा जास्त अनुभव होता. विद्यार्थी परिषदेचं काम त्यांनी जवळनं पाहिलं होतं. आणि महिला जमवण्याची जबाबदारी फक्त माझी होती, कारण पेशंट म्हणून त्यांच्यापेक्षा माझा जनसंपर्क जास्त होता. आणि माझ्या सासऱ्यांची पुण्याई होती, त्याच्यामुळे लोक विचारायचे, कोणी बोलवलंय? केळकर दादाच्या सुनेनी का? मग जा, काय हरकत नाही. असं सगळं होत गेलं. त्या महिला चांगल्याच नादाला लागल्या आमच्या. आणि मग महिला सहविचार केंद्र असं आम्ही नाव दिलं. आणि मग सुचलं की असं काम आपलं आहे तर ते संस्था म्हणून रजिस्टर करायला पाहिजे. असा तो हळूहळू विचार करत, स्वतःचा आजमावत, स्वतःची शक्ती क्षमता
आपण किती वेळ देऊ शकतो, या सगळ्याचा विचार करून मग संस्थेला सुरुवात झाली. कारण हे सहसंवेदना होती, एम्पॅथी होती जास्त. तुम्ही या सुरू केलं म्हणजे छोट्यापासून सुरू झालं असं तुम्ही म्हणलात, पण मी तुमच्या महिला सक्षमीकरणाचं जे काम तुमचं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगाच. पण मला अनेक मुलाखती आणि लेख वाचल्यावर असं लक्षात आलं की इतर संस्थांच्या पेक्षा तुमची संस्था जरा वेगळी आहे, वेगळेपण आहे. ते वेगळेपण तुमचं जरा सांगाल का? की प्रत्येक ठिकाणी मला दिसलं म्हणजे तुम्ही जी जी कामं केलीत, उभी केलीत, त्याचा बेस जो होता तो सगळा एक मूल्यात्मक होता किंवा काहीतरी त्याच्या मागे भूमिका होती. एक काम केलंय आणि कसंही तुम्ही म्हटलं की काहीच त्याला हे नव्हतं, पण तो तयार झालेला दिसतो तुमच्या अगदी सुरुवातीपासून. म्हणजे मनात तरी तुमच्या काहीतरी वेगळेपण होतं. तर ते सांगाल का जरा, काय वेगळेपणा होता? वेगळेपण म्हणजे आम्ही महिलांपुरती सीमित ठेवली संस्था आमची. असं नाही झालं की महिला कागदावर आणि पुरुष कामावर, असं नाही होऊ दिलं आम्ही. आम्हाला झेपेल तेवढंच काम केलं, पण आमचे आम्ही निर्णय घेतले. महिलांनी महिलांची महिलांसाठी सुरू केलेली संस्था, असंच तिचं स्वरूप होतं ना आहे. त्याच्यानंतर आरोग्य हा पण मोठा प्रश्न तेव्हा होता. कारण नुकताच दुष्काळ मी म्हटलं होऊन गेला होता आणि पेशंट्स खूप होते कुपोषणाचे, आणि पुष्कळ प्रकारे त्या समाज जीवनावर इफेक्ट होतो ह्या अशा घटनांचा. कारण जनावरं जातात, सावकाराची कर्ज वाढतात, आणि मनाने शरीराने सगळ्यांनीच माणूस दमलेला असतो. आणि त्या बायकांचं हिमोग्लोबिन सरासरी बघितलं तरी खूप कमी असायचं. ते माझ्या हातात होतं की मोफत त्यांना ट्रीटमेंट मी देऊ शकत होते. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आरोग्यापासून सुरुवात करू, हिमोग्लोबिन असेसमेंट त्यांची करू. हा पण एक सबलीकरणातला महत्वाचा फॅक्टर आहे. आणि आरोग्य धड असेल तर ती काही करेल पुढे. आणि जळण, पाणी आणि चारा या दोन गोष्टींसाठी तिची प्रचंड वणवण, आणि अंगात ताकद मात्र काही नाही. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन असेसमेंटने आम्ही सुरुवात केली. आणि मग नंतर हळूहळू एखादा फोटो दाखवाल का तुम्ही आरोग्याचा? बाकीच्या पण तपासण्यांची गरज आहे, लक्षात आलं. कॅन्सर सर्व्हिक्सचा बायका लाजतात, लवकर सांगत नाही. त्याच्यामुळे हा हे आता माझा आवाज ऐकू द्या. येतोय येतोय. हा, हिमोग्लोबिन तपासणी, आणि कमी असतं ज्यांचं 10 ग्रॅमपेक्षा, त्यांना आम्ही शेंगदाणे 1 किलो आणि गूळ असं देतो. आणि मग 3 महिन्यांनी दरवेळेला त्यांची परत एकदा असेसमेंट करायला जमतं तसं नाही, पण त्या सांगतात मग की कंबर आता नाही दुखत, भूक लागते. पहिली 1 घागर आणायची जीवावर येत होती पाणी, आता 3-3 आणते मी, त्यालाही बरं वाटते बाई. तर आयर्न कंटेनिंग गोळ्या, आणि त्याच्याबरोबर प्रोटीन लागतं म्हणून शेंगदाणे आणि गूळ असं आम्ही देतो. हा पहिला प्रोजेक्ट होता आमचा. प्रथमोपचार पेट्यांचा पण आम्ही बराच वापर केला, कारण ज्या डिस्टंट वस्त्या वाड्या होत्या तिथे काहीही वैद्यकीय मदत मिळत नाही, आणि बारीक सारीक गोष्टीसाठी डॉक्टरकडे जाणाऱ्या लोकांना परवडत नाही. त्यामुळे आपण पराचा कावळा म्हणतो तसं कॉम्प्लिकेटेड केसेस होऊन बसतात. त्याच्यासाठी ज्या वैद्यकीय सेवा वंचित वस्त्या होत्या तिथली एक एक हुशार चुणचुणीत बाई हेरून तिला आम्ही प्रथमोपचार पेटी वापरायला दिली. 1 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या मुलींना ती औषधं घातलेली पेटी दिली. त्यांनी 1 रुपयाला 3 गोळ्या द्यायच्या, कुठल्याही असू दे. आणि त्यांना ट्रीटमेंट तू करायची असं अजिबात नाही, फक्त 1 गोळी तू दिलीस तरी चालेल, योग्य डॉक्टरकडे तिला लवकरात लवकर पोहोचवण्याची व्यवस्था कर, असं सांगून हा पण आमचा प्रकल्प चांगला झाला. आता त्याचा प्रवास असा झाला की मग मुलांची तपासणी आली, महिलांची फक्त रक्ताची नाही, मग ब्लड शुगर तपासायला लागलो.
त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना ऑस्टिओपोरोसिस होतो, बोन मिनरल डेन्सिटीची असेसमेंट असते. हा, तर मोठ्या बायकांच्या पण तपासण्या. त्याच्यानंतर नॅब बरोबर आमची ओळख झाली. म्हणजे ब्लाइंड लोकांसाठी असतं ना, चष्मे किंवा डोळ्याचे काही विकार असतील तर ते मोफत तपासणी आणि कमी दरात चष्मा, अशी सुरुवात झाली. आणि त्याचा प्रवास आत्ता परवापर्यंत माननीय चंद्रकांत दादा पाटील, ते मंत्री होते, आत्ताही आहेतच, तेव्हा त्यांनी आम्हाला खूप मदत केली. लॅप्रोस्कोपिक सर्जरी जी असते त्याची साधारण विचार केला तर 1,00,000-1,50,000 त्याला हिस्टेक्टमीला, म्हणजे युटरस गर्भाशयाची पिशवी काढायची असेल, दुर्बिणीची शस्त्रक्रिया म्हणतात, बीन टाकायची, तर 1,50,000 तरी खर्च येतो, म्हणजे आधीची इन्व्हेस्टिगेशन आणि औषधं शेवटपर्यंत. तर ती आम्ही मोफत केली आमच्या हॉस्पिटलमध्ये. कारण दादांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मला बिल कळवा, मी ते रिएम्बर्स करेन. 78 बायकांची, ज्यांची हिस्टेक्टमी करणं खूप गरजेचं होतं, त्यांची अशी मोफत झाली. आणि खूप बायकांनी त्याचे भरभरून आशीर्वाद आणि थँक्स दिले. तर हे आरोग्याचं काम पहिलं आमचं एक फॅक्टर होता. कशाचा? तर सबलीकरणाचा. मग आम्ही सुरुवात केली अन्याय निवारण समितीचं काम करायला. पण त्या म्हणजे एकाच क्षेत्रात नाही तुम्ही तर यायचं, मला वाटतं शिक्षण क्षेत्रात तुम्ही शिरलात, म्हणजे बालवाडी पासून सुरुवात झाली आणि तुम्ही त्या शिक्षण क्षेत्रात शिरल्यावर त्याचं एक स्वतःचं मॉडेल तयार केलं आणि प्रयोगशील शाळा चालवल्या. आणि त्यात सुद्धा म्हणजे खूप प्रयोग तुम्ही केलेले आहेत, वेगवेगळं त्याच्यामध्ये तुमचं दिसतं. वेगवेगळ्या चांगल्या शाळा तुम्ही जाऊन पाहिल्यात, तुमच्या महिलांना प्रशिक्षणाला पाठवलं आणि जे त्याच्यातनं निष्पन्न झालंय ना ते खूपच अगदी म्हणजे फार भारी आहे असं मला वाटलं. सगळे एक एक तुमचे बोलता बोलता अनुभव ऐकताना. तर हे तुम्ही शिक्षण क्षेत्रात कसं काय आलात म्हणजे, आणि ते एकतर बालवाडीची जी सुरुवात झाली ती एवढी मोठी कसं झालं? हे खूप मोठं प्रवास आहे. आणि मला वाटतं तो आपण एक वेगळा विषय उद्या हाताळला तर चालेल का? कारण सबलीकरण म्हणजे पण आम्ही म्हणजे 5 गोष्टी सबलीकरण करतो. सगळं आपण पहिल्यांदा घेऊयात आणि शिक्षण नंतर घेऊयात का? हा, चालेल का पुढचा तसं? कार्यक्रम चालेल. मग हा. तुम्ही महिला अन्याय निवारण समिती म्हणजे कायदा क्षेत्रात हो. शिरलात, ते आपण आज घेऊ. कायदा क्षेत्रात कशा काय शिरल्यात म्हणजे, तो आपण कायद्या बहुतेक क्षेत्रात वेळेला कायद्यात जायला हे धजावत नाही कोणी. नाही. आम्ही धजावलो नसतो. पण तेव्हा कोर्ट, जे जज होते कणबरकर म्हणून, त्यांनी आम्हाला कोर्टामध्ये बोलवून घेतलं आणि असं सांगितलं की आमच्याकडे एक रिझोल्युशन पास झालंय कायदा या विभागाकडे, आणि आम्हाला अशी ऑर्डर आहे वरून की, थांबू का? अशी हो वरून चालेल. ऑर्डर आहे की फ्री लीगल एड कमिटी करा. म्हणजे जे गरीब आहेत, विशेषतः महिलांना कोणी वकील द्यायला जमत नाही, तर तुम्ही एक कमिटी स्थापन करा ती, आणि त्या वकिलांनी मोफत कायदा सल्ला देणं गरजेचं आहे. तर ते मला असं म्हणले की आमच्या असं लक्षात येतंय, आम्ही फ्री लिगल एड कमिटी केली आहे, पण बायका येत नाहीत आमच्यापर्यंत, त्या बुजतात, वकिलाकडे कसं जायचं असं वाटतं. तर तुम्ही आम्हाला मदत कराल का? अशा बायकांना आमच्यापर्यंत आणाल का? तर मग आम्हाला तोपर्यंत मैत्रिणी वाढल्या होत्या. आधी सुरुवात आम्ही तिघींनी केली, पण त्याच्यानंतर बरेच हात आम्हाला मिळाले सुदैवाने. तर सगळ्यांनी असा विचार केला की स्क्रीन शेअरिंग आता आपण शाळेबद्दलच नाही करत आहोत ना, इथे वेगळं येतंय. पण अन्याय निवारण अन्याय निवारण समिती. हा, तर आम्ही असा विचार केला की फक्त कागदोपत्री हे राहणार आहे का? तर आम्ही नाही बाबा ह्याच्यात पडत, आम्हाला खरंच करायला मिळणार आहे का काम, बायकांना फायदा होणार आहे का? तर जज साहेब तेव्हा म्हणले की हो, मी तुम्हाला शब्द देतो, निश्चितच तुम्हाला मी सगळी मदत करेन.
मग आम्ही महिला अन्याय निवारण समिती असं नाव ठेवलं आणि त्या ह्याला पॅरलल फ्री लिगल एड कमिटीला महिलांना कायद्याचं काय म्हणूया सल्ला देता यावा म्हणून आम्ही या नावाने समिती सुरू केली. आणि अक्षरशः शेकडो बायका आमच्याकडे यायला लागल्या. आम्ही आठवड्यातनं एक दिवस काम करायचो. पण किती म्हणजे व्यसनाधीन पुरुष, कुटुंब प्रमुखांनी लक्ष न देणं घरात, सासरचा छळ, हुंडा मानपान याच्यावरून कितीतरी गोष्टीचा त्रास, त्याच्यानंतर वेडेवाकडे म्हणजे काय याला म्हणतो आपण इव्हटीझिंग म्हणतो ना, छेडछाड मुलींची करणं, छोट्या मुलींना पळवून नेणं, काहीही चालायचं म्हणजे. आणि सगळं प्रकरण पैसे देऊन मिटवायचं. इव्हन पोटगी जरी मंजूर झालेली असली तरी असं म्हणायचं की मॅन इज नॉट फाउंड. पोलिसांना मॅनेज केलेलं त्या बाईला पोटगीचा एक पैसा कधी मिळाला नाही अशी परिस्थिती. त्याच्यामुळे बायकांना मदतीची आधाराची खूप गरज होती. आणि आम्ही नुसता सल्ला देऊन थांबलो नाही, तर आम्ही तिचं रिहॅबिलिटेशन करण्याचा पण प्रयत्न केला. म्हणजे एखाद्या बाईवर जर अन्याय झाला, ती सांगायला आली, तर तिला तात्पुरतं प्रोटेक्शन देऊन संपवलं आम्ही, असं नाही केलं. पुन्हा ती जे काही आपण जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही भांडणं मिटवण्याचा केला. कारण कुटुंब स्थिर पाहिजे. पुढच्या पिढीची जर आपल्याला तरतूद करायची असेल भावनिक सुरक्षिततेची, मुलांना आई आणि बाबा दोघंही लागतात. त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगायचो की कौटुंबिक स्थैर्य महत्वाचं आहे. थोड्या थोड्या गोष्टींनी नवऱ्याविरुद्ध नका बंड उभारू. आपल्याला माहिती आहे नवरे सगळेच असे असतात, असंही आम्ही त्यांना सांगायचो. आपण शहाणे असतो, आपल्याला कळतं कसं वागायचं ते त्यांच्यापेक्षा जास्त. आणि बरेच सेटल केले आम्ही प्रश्न. मात्र तुम्ही म्हणजे काही गरीब गाय नाही दावणीला बांधलेली. वाटेल ते नाही सहन करायचं, पण वाटेल ते म्हणजे काय हे एकदा समजून घ्या असं म्हणून आम्ही त्यांना प्रशिक्षण पण दिली. कायदे कसे महिलांचे झाले. आणि ह्या सगळ्या कथा आमच्या सकाळची पूर्वी जी पुरवणी होती, काय नाव होतं बरं त्याचं, मधुरा. मधुरा त्या पुरवणीमध्ये आम्ही ह्या सक्सेस स्टोरी, आम्ही अन्याय झालेला आहे ज्या महिलांवर त्यांना कशी मदत केली आहे हे लिहिलेल्या कथा आमच्या दर आठवड्याला प्रसिद्ध होत होती. आणि त्या कथा वाचून सुद्धा आमच्याकडे काही महिला परगावाहून आल्या आणि त्यांचं टोटल रिहॅबिलिटेशन आम्ही करू शकलो. आहे का आपल्याकडे वर्षाचा? दाखवते. एखादा व्हिडिओ दाखवला तर चालेल? हो दाखवा दाखवा. हा हा सगळ्यात पहिली आमची केस लक्ष्मी पहाड म्हणून होती, तर तिचा दाखवते. म्हणजे तिचं रिहॅबिलिटेशन कसं झालं. खूप जुनी केस आहे ती. असंच तिला सवत होती आणि 4 मुलं होती. नवरा दारुडा, ही युज्युअल स्टोरी म्हणजे सगळ्यांची. इतका तिला मारायचा, त्या सवतीवरनं भांडणं व्हायची की ती शेवटी कंटाळून बिचारी माहेरी निघून गेली. सांगू पुढे? चांगला दिसतंय. आणि तिचा मला जवळजवळ एक 20 वर्षांनी फोन आला, बाई तुम्हाला खूप मला भेटावंसं वाटतंय, येऊ का मी भेटायला, माझं लई चांगलं झालं बघा सगळं. तर तिचं मग म्हटलं सांग तुझं कसं चांगलं झालं ते. तिचं मनोगत रेकॉर्ड केलंय. बोलते हा ती, नाही आवाज येते. तर मला त्याला 2 नाती पहिल्यापासून कसं सुटायला होता.
त्यांच्या मार्फत मला 2 दोन एकर फोन जमीन मिळाल्यानंतर त्यांचा आधार मला जवळ आहेत का बघ. तर मी अंगणवाडी शिक्षक आहे. शिक्षक बनल्यानंतर मला 1 मुलगा, त्याला 2 नातू. आवाज थोडा नीट येत नाहीये. आवाज थोडा शब्द कळत नाहीये. मला वाटतंय रविदा संगीताचं हे बंद करायला लागेल का? मगाशी छान येत होतं. मिळाली. नंतर जमीन मिळाल्यानंतर त्यांचा आधार मला जास्त पोहोचला. नंतर मी अंगणवाडी शिक्षिका बनली. शिक्षिका बनल्यानंतर मला 1 मुलगा, त्याला 2 नातू. नातू माझ्याकडे शिकायला होता. शिकल्यानंतर तो आर्मीत ऑफिसर झाला. मग आम्ही असंच माझ्या मुलानं म्या असं थोडं थोडं सगळं करू. आधी आम्ही झोपडीत होतो. झोपडीत आल्यानंतर आता सध्या बंगल्यात राहतो. या संस्थेचा आधार मिळाला, संजुताईच्या संस्थेचा आधार मिळाला. मग आम्ही हे सगळं झालं आमचं. ह्यांनी जर आम्हाला आधार दिला नसता तर आमची लेकरं कुठं आणि आम्ही कुठं, ती कुठं सांगता येत नव्हतं. ह्यांच्या संस्थेमुळं आम्हाला सगळा प्रतिसाद मिळाला. नवऱ्याला कबूल केलं होतं आम्हाला की मी तुम्हाला मदत करेन. तसं तिचा नवरा पोटगीच देत नसते तिला. आणि असा पोलिसचा रिपोर्ट जायचा की नॉट फाउंड. प्रत्येक महिन्याला जायचं पोलिसांना, त्यांनी मॅनेज करायचं पैसे देऊन आणि नॉट फाउंड म्हणायचं. तिला 1 पैसा नाही पोटगीचा. ती रडत रडत आली होती. 4 पोरांना कसं खायला घालू आता. तर ती केस आम्ही अगदी शेवटपर्यंत लढलो. म्हणजे त्यांच्या वकिलांना पण समजावून सांगितलं की ही बाई कशी जगेल. तो नवरा म्हणला माझ्याकडे पैसेच नाहीत काय द्यायला. तर निर्णय असा झाला, पैसे नाही तर तुझी जमीन तिच्या नावावर करून दे. 2 एकर जमीन आम्ही तिला मिळवून दिली. आणि आता तिचा नातू आर्मीमध्ये मोठा ऑफिसर आहे असं ती सांगायला आली होती. आणि झोपडीत राहत होती पहिली मी, आता मी लई चांगल्या बंगल्यात राहते बघा असं म्हणली. किती आणि छान. हो, असं शेवटपर्यंत बहुतेक केसेस ना आम्ही आधार देतो, मानसिक, शारीरिक आणि कायदेविषयक पण. त्याच्यामुळे ते धाडस करतात पण, म्हणजे कुटुंबाविरुद्ध जाऊन लढण्याचं धाडस त्यांनी करणं हे पण हो गरजेचं आहे ना. हो कारण हो त्यांना भीती पण असते ना की काय करतील, हे मारून टाकतील, काही करू शकतात. असे काही हो आले का प्रसंग तुम्हाला की तुम्ही ते आहे. हातात घेतलं आणि शेवटी तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं की सोडायला लागलं आणि त्या बायकांनीच माघार घेतली, असं काही झालं का? होतं ना, काही काही वेळेला असं होतं. एक ती सुभाबाई, आपण म्हणू हेमाबाई, तर तिचा नवरा गोदरेज मध्ये कामाला होता. आणि त्याला दुसरी बायको करायची होती. ही गावाकडची होती. त्याला ती पसंत नव्हती. तो तिला म्हणायचा मला अंगठा दे तुझा, म्युच्युअल घटस्फोट मला घेऊन दुसरं लग्न करायचं असं त्याच्या मनात होतं. तिने तक्रार नोंदवली आमच्याकडे की नवरा मला सांभाळत नाही, माझ्या मुलांना घेऊन मुंबईला गेलाय. मग आमची पत्र गेली त्याला, कारण आम्ही असं करतो, कोणाची तक्रार आली तर गैर अर्जदाराला पण बोलवून घेतो, त्याची बाजू समजून घेतो. तर लक्षात असं आलं त्या माणसाच्या की आता ही त्या बायकांच्या आधाराने आपल्याला काही जमू देणार नाही. त्याच्यामुळे तो आला मुंबईहून. तिला म्हणला अगं तू येडी का खुळी, काय त्या बायकांच्या नादी लागतेस, तुला मी मुंबईत नेतो, राणीसारखी ठेवतो, चल. मी एवढा असताना कशाला करायची तक्रार. आणि ती पण भुलली, आम्हाला काही न सांगता गेली मुंबईला. परत शी वॉज प्रेग्नंट. परत घेऊन आला तिला त्याच्या खेडेगावात, जवळ आहे सांगोलपासून, जवळा नावाचं गाव. आणि तिला असं मारलंय त्याने की तू अंगठा दे आता मला. नाही, ती म्हणायची मी बाईंना विचारते आणि मग देते. तर त्यांनी असं आपल्या पंख्यासाठी कशी बरं आपण कडी असते ना,
हलकडी म्हणतात आमच्याकडे, त्याला टांगली होती तिला फास देण्यासाठी, आणि मारत होता खूप. अंगठा कर, नाही तर मी तुला बघ काय करतो, तुला जितीच ठेवत नाही. इतका मार खाऊन ती बिचारी, तो संध्याकाळी बाहेर गेला दारू प्यायला. तेव्हा सासूला म्हणाली की मला हो लघवीला जायचंय, जरा सोडा की मला, नाही तर ती टांगलेल्या अवस्थेतच होती. सासू म्हणली लवकर ये बाई, तो आला की मला खवळेल. ती रात्री, पावसाळ्याचे दिवस होते, बाजरी लावलेली होती लोकांनी, असं संध्याकाळी 7ला ती जी बाहेर पडली बाथरूमला जाते म्हणून, ती रात्रभर चालत चालत शेजारच्या घेरडी नावाचं गाव आहे तिथे गेली. तिथे आमची कार्यकर्ती गीता डोंगरे नाव आहे तिचं, ती राहते. आणि ती गीता माझ्याकडे घेऊन आली तिला 7 वाजता सकाळी. म्हणली संजूताई, आता हिचं काय करायचं बघा. आम्ही बघितलं तेव्हा अक्षरशः तीळ ठेवायला जागा नव्हती, इतकं तिला मारलं होतं त्यांनी. गळ्यावर वण होते फासाचे, गिळता येत नव्हतं का बोलता येत नव्हतं तिला. तर तिला ऍडमिट करून घेतलं दवाखान्यात, ट्रीटमेंट सुरू केली, आणि तक्रार नोंदवायला आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. तेव्हा शंकरदयाळ शर्मा आपले प्रेसिडेंट होते, त्यांना सारखं पंढरपूरला यावंसं वाटायचं. सगळे पोलीस बंदोबस्तात असायचे. त्या दिवशी FIRच आमची नोंदवून घ्यायला कोणी तयार नाही, त्याची पोच द्यायला तयार नाही. भांडून भांडून आम्ही त्या लोकांना FIR घ्यायला लावली. मग म्हटलं तिचा सुरू दावा उभा राहिला. तेव्हा झालं असं की ती बाई अशीच रडत रडत आली. म्हणजे आता पंढरपूरला दावा चालू आहे. काल माझा नवरा आला होता, मला म्हणला तू दे तर माझ्या विरुद्ध साक्ष, मी मारायचा प्रयत्न केला म्हणून. तुझा नाही हात तोडला तर काय पाहिजे, बघू कशी जगतेस. शेवटचे प्रेग्नन्सी तिला मुलगा झाला, बघू पोराला तरी कशी ठेवते आणि तू कशी जगतेस. म्हणले मी काय करू आता, मला संरक्षण द्या. 24 तास कोण 12 महिने संरक्षण देणार, शक्य नाही. मग मी म्हणू का की त्याने मला काही केलं नाही. म्हण बाई, म्हटलं आता काय करणार, कारण आम्ही तुझी हमी घेऊ शकत नाही. मदत करू तुला, पण जीवाचा धोका तुझा असेल तर तुझं तू ठरव. आणि ती सरळ अशी साक्ष दिली की मला काही झालं नाही, मी उगीच थोडक्यात प्रकरण असताना तक्रार केली. आता काय करायचं, तिचं चूक नव्हतं. मग आपण का करायची मदत. पण 10 पैकी 1 जरी सक्सेसफुल झाली तरी जीव वाचल्याचं समाधान मोठं असतं. तर अशाही केसेस आहेत, नाही असं नाही. पण बाय अँड लार्ज मी असं म्हणेन की आमच्याकडे आमदार आमचे चांगले होते, गणपतराव देशमुख. सतत 11 वेळेला ते निवडून आलेले. त्यांचंही वागणं अतिशय चांगलं असल्यामुळे, कॅरेक्टर वाईज आम्हाला एक नकळत प्रोटेक्शन मिळत होतं कामाला. आणि फारसा त्रास आम्हाला पोलिसांकडून किंवा ज्यांच्यावर आम्ही खटले भरण्याचा सल्ले दिले त्यांच्याकडून नाही झाला. असं हे खूप मोठी कितीतरी स्टोरीज आहेत अशा. आणि खूपच मोठे, म्हणजे मी ते तुमच्याकडून ऐकलेले आहेत काही काही स्टोरी म्हणून. म्हणजे ते एकेका विषयावर तुमचा एक एक लेक्चर हे व्हायला पाहिजे, इतका मोठा व्याप आहे प्रत्येकाचा. पण आपल्याला ते घ्यायला लागतंय. तर तुम्ही आता हे कायद्याचं संरक्षण त्यांना देणं हे तर खूप मोठं, म्हणजे छोट्या खेड्यात अजून सुद्धा आपण ते सैराट सारखे सिनेमा बघतो, आणि आता सुद्धा होतं. तर तुम्ही काम सुरू केलं त्यावेळेला तर आणखीन मागासलेली परिस्थिती होती, वाईट वेगळीच परिस्थिती आहे. होती. आणि त्यावेळेला का वेगळीच. तुम्ही आर्थिक सक्षमीकरण केलं त्यांचं, बचत गट केले, तर त्या बचत गटातून सुद्धा तुमच्या महिलांनी उद्योग व्यवसाय सुरुवात केले, अशी काही उदाहरणं सांगाल का? किंवा बचत गटाची पण तुमची कशी कशी काय प्रगती झाली आणि त्यातनं व्यवसाय कसे उभे राहिले? आहेत ना, ते सर छोटे छोटे व्हिडिओज आहेत. एकतर आम्ही काय केलं, बचत गटात फक्त पैशाचा व्यवहार नाही ठेवला, धन व्यवहाराबरोबर मन व्यवहारही आम्ही केला. त्यांना आत्मविश्वास येईल असे उपक्रम ठेवले. दरवर्षी आम्ही एक मोठा मेळावा घेतो बचत गट सभासदांचा. त्याच्यात 3 पुरस्कार असतात. एक असतो श्रमलक्ष्मी, दुसरा असतो रणरागिणी,
आणि तिसरा असतो जिद्द. तर मेळाव्याला पण खूप उपस्थिती असते. आता सध्या आमचे 95-96 बचत गट 23-24 गावात सुरू आहेत. आणि हा, या महिला एकदम म्हणजे आत्मविश्वासाने बोलतात, भाषण करतात, मेळावे भरवतात, स्वतः कर्ज काढतात, नवऱ्याला पण गप्प बसवतात कधी कधी, आणि हक्काने जातात मग, कारण त्यांची हिंमत वाढलेली असते. नवऱ्याचं सायकलचं दुकान आहे, पण म्हणतो गिऱ्हाईकच नाही. खरं काय होते मला कळू दे. पण ह्याच्या आधी कोणी जाऊ देत नव्हतं त्यांना. नवऱ्यावर लक्ष ठेवायलाही चालली होय शाणी, असं वाटायचं. आता ते जातात. काय करतो नवरा, कशात वेळ घालवतो, दुकानात बसून सिगरेट फुंकतो का मावा खातो, सगळं त्यांना कळतं मग. आणि किंमत वाढते मग कुटुंबात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत तिला सामील केलं जातं. बचत गटातनं ती कर्ज घेऊ शकते. आणि मग नवऱ्याला लक्षात येतं की गट आहे म्हणून मिळतात बरं का पैसे, तारण बिरण काही लागत नाही. त्यामुळे पूर्वी लय शाण्या होतात बायका, नाही जायचं गटात, असं जे म्हणायचे नवरे, ते काही दिवसांनी, का ग आज गेली नाही का मीटिंगला, मीटिंग होती ना तुझी, असं परिवर्तन व्हायला लागलं. किती आणि छान, फारच छान. हम्म किती वर्ष पुष्कळ झाली? बायकांनी वेगवेगळे व्यवसाय, म्हणजे आमच्याकडे फार मोठे नाही, पण स्टेशनरीचं दुकान, चहाची टपरी, हातशिवाय नाही त्या शेवयांचं मशीन, किंवा जनरल स्टोअर्स, अशा पुष्कळ. एका बाईनी तर आता लक्झरीचा व्यवसाय म्हणजे टुरिंगचा व्यवसाय सुरू केलाय. त्या गटामध्ये 10 बायका आहेत. सापडते का? कुठली दाखवत? हा. आणि त्या 10 बायकांनी प्रत्येक जण उद्योजक झाले. एकीने दोघींनी चपलांचे कारखाने काढले, चांभार समाजाच्या आहेत महिला. एकीने कापडाचं दुकान काढलं, एकीने मंडईत दुकान टाकलं, एकीने किराणा मालाचं दुकान टाकलं. ही एक वेगळी स्टोरी आहे. ती लागेल का समाबाईची? माता आणि बालक असं नाव आहे ना आमचं. तर ही समाबाई गडदे म्हणून बाई आहे, दगड फोडण्याचा व्यवसाय करणारी. तिची तिच्या मुलाची कथा आता बघूया. पहिल्यापासून त्यांचा म्यूट पोरं शाळेला जात असं पोरग, त्या पोराला पैसा कमी पडला का पोराचा, पैसा कमी पडला का पोराचा. मग सारखं गटात नाही येऊन पैसे नेलं, माझं कसं तर चालतं झालं. पुन्हा पोर लागलं कॅम्प्युटर मागायला. 40,000चा कॅम्प्युटर आता कुठलं घ्यायचा, आम्ही हातावर जगतोय. मग त्याला होय 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 म्हणत म्हणत काढलं. मी आज पेपर होते तर म्हणलं आता एकच पेपर राहिलाय म्हणलं 3 वर्षाच्या कोर्साचा. पोर रुसलं. एक पेपर राहिलेला, पोरानं पेपर दिला नाही बघा 3 वर्षाच्या कोर्साचा. मग तू फार हट्टी होता. मग पुन्हा असंच गटातनं जाऊन त्याला कॅम्प्युटर घेऊन दिला. मग ती कॅम्प्युटर शिकला. त्यानं 12वी नंतर 3 कोर्स केलं, 2 कोर्स केलं 3-3 वर्षाचं. आता ती पगार घेतोय किती, 3 लाख पगार घेतोय. 3 लाख पगार घेतोय. आता आता कोणाला टेन्शन नाही, काय नाही. त्यानं लय पहिलं टेन्शन दिलं आम्हाला, रुसून आपण बी उपाशी हिंडायचा, बा काय विचार करत नव्हता. आता त्यानं फलाट घेतली 4-4 लाखाला गुंठा करून, 2 फलाट घेतली, 27-27 गुंठेच. 4 चाकी गाडी घेतली. आता सगळी समाधान आहे. पहिला हाल काढलं, गटानं आम्हाला मदत केली, काय असेल ती गटाकडं. गटातनं कॅम्प्युटर दिला, गटातनं सगळं काय पाहिजे ती कमी जास्ती दिलं.
सगळ्यांनी मला मदत केली आहे. आता माझं गटाने केली, संस्थाने केली. आता बघा काय जर नाही केलं, घराबाहेर जर बसून खाल्लं तर त्याला 3 लाख पगार आहे म्हटल्यावर आम्हाला कुठलं काय कमी पडत नाही. तेव्हा जर गटात आलो नसतो, गटाने जर आम्हाला मदत केली नसती, आता सुद्धा आम्ही कसं गटात शिरून मुंडकं वर काढले, तसं दुसऱ्याने सुद्धा वर गरिबांनी काढावं मुंडकं. किती छान, म्हणजे की या सगळ्या इतक्या स्वयंपूर्ण होत आहेत, त्यांच्यात धाडस आलं आणि मला वाटतं एकमेकींना मदत करण्याची वृत्ती पण त्यांच्यात निर्माण झाली आहे, की माझंच तेवढं नाही, आपण सगळे मिळून करणं. म्हणजे तुमच्या, मी मगाशी म्हटलं ना, वेगळे पण तो पाया एक आहे तुमचा, एक करुणा त्यांच्या एकमेकांच्या बद्दल असणं आणि एकत्रित काम करणं, हे सगळे मुळे ते हे वाटतंय, म्हणजे की एक ते कल्चरच वेगळं डेव्हलप वेगळं केलं. झालंय. हो, हो. ते तुम्ही ते एकमेकांना सगळं निर्माण केल्यानं पाया जो आहे तो, त्याला आधार जो आहे, आणि मुख्यतः तुम्ही स्वतः डॉक्टर असून त्यांना त्यांच्या संजूताई आहात, त्यांना असं नाही वाटत आहे की हा कोण वेगळा आहे, तुम्ही त्यांच्यात मिसळून ते सगळं काम करताय. त्यामुळे त्यांना आता मी बघते ना, की तुमच्या बरोबर आता काम करताना वगैरे त्यांना काही असं तुम्ही कोणी वेगळ्या मोठ्या आहात असं नाहीये, ते बरोबरीने तुमच्याशी बोलतात, वागतात. हा जो आहे ना, तो मला फार तुमचा जाणवलं आता, म्हणजे मुलाखतीच्या दरम्यान मी तुमच्याशी बऱ्याच वेळा बोलले, त्यातून वगैरे जे जाणवलं ना, हे कुटुंब झालंय तुमचं, परिवार झालंय सगळा, प्रश्नच नाही. म्हणजे एकत्रित. मी आणि जे सुरुवातीचं केलं ना, महिला सहविचार केंद्र, म्हणजे हं, आम्ही 78 साली कामाला सुरुवात केली, पण रजिस्ट्रेशन 81 ला घेतलं हं, संस्था म्हणून. तर ह्या 3 वर्षात जे आम्ही चालवत होतो महिला सहविचार केंद्र, त्याच्यात अगदी न शिकलेल्यांपासून ग्रॅज्युएट पर्यंत सगळ्या महिला यायच्या, चांगल्या संख्येने यायच्या. मला वाटतं त्या वाटच बघत होत्या अशा काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटीसाठी. आणि आम्ही त्यांना लाभार्थी म्हटलं नाही कधी, स्नेहार्थी म्हटलं. आणि हं, हं, हं. तसंच दाखवलं किती छान की शब्द. हो. आपण एका पातळीवर आहोत. म्हणजे असं तुम्ही मानू नका, या काय बाई शिकलेल्या बायका, त्यांच्यात कसं आपल्याला मिसळून घेतील, असं झालं नाही कधी. म्हणजे आम्ही असंच म्हणतो, प्रथम द्यावा मैत्रीचा हात, मग आरोग्याची साथ, असं. हं, हं, हं. डोळ्याबाहेर येण्यापूर्वीच पुसावे अश्रूंना, अशी ती आम्ही एक आमची कार्यपद्धतीच केली होती. आणि ट्रान्सपरन्सी सर्व व्यवहारांमध्ये. म्हणजे बचत गटातल्या काही काही महिलांचं एलिमेंट वाईट असतं, म्हणजे त्या बचत गटातनं कधी कधी कर्ज घेतात, ते दुसऱ्याला देतात जास्त दराने, हे पण नंतर उघडकीला आलं. पण एक अशी प्रतिमा आमची तयार झाली की हे खऱ्यानं काम आहे, हो. तर खरं असेल त्याच पाठपुरावा करतात, अशी एक प्रतिमा निर्माण झाली. आणि मग लोक घाबरायला लागले की दारूबंदीचा आम्ही प्रयत्न केला 2-3 गावात, पण तो सक्सेसफुल झाला नाही. कारण तिथले पुढारीच आमच्या बरोबर यायला तयार नव्हते. ते दारूची विक्री करणारे जे लोक होते त्यांच्या बाजूने असायचे. त्यामुळे पोलीस अधिकारी चांगले असले तर आम्हाला यश मिळायचं, पण ते टेम्पररी असायचं. त्यामुळे आम्ही शेवटी सोडून दिला तो नाद. पण बायकांच्या धीटपणा आला खूप. आणि चूक झाली तर रागवायचं, पण पोटाशी पण घ्यायला लागतं त्यांना. त्याच्यामुळे खरंच खूप छान वातावरण आहे. दुसरं असं झालं की, असं नाही आमचं झालं की कोणीतरी आम्हाला फंडिंग केलंय, प्रोजेक्ट तयार आहे, पगाराचे आकडे माहिती आहेत, आणि त्याप्रमाणे क्वालिफाईड लोकांना अपॉइंट करायचं, मग ते कमर्शियल किफायतशीर असं सगळं होतं. तसं आम्हाला शक्यच नव्हतं, कारण पैसेच नव्हते आमच्याकडे. पैसे कसे जमवायचे, CSR फंड म्हणजे काय, त्याला फंडिंग कसं करता येतं, काहीच माहिती नव्हतं. पण आम्ही हे शिकत गेलो, म्हणजे आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना म्हणतात, तसं झालं हे. आणि एक नक्की त्यांना असं समजलं की एकमेकींचे पाय नाही ओढायचे. संस्थेने तुमचं जसं भलं केलं ना, तसं तुमच्या हातून होऊ दे इतरांचं. आणि आधी काम मग दाम, असं झालं. तुम्ही काम करा, आपण पैसे मिळवू, मिळाले की वाटून टाकू, तुम्हाला हिशेब कोणीही बघू शकता,
असं झालं त्याच्यामुळे ते चांगलं वातावरण निर्माण झालं. एक अपंग महिला आमच्या ऑफिसमध्ये होती कामाला, रुक्मिणी नाव तिचं, आणि तिचा नवराही अपंग. तर तिने फार छान सांगितले. आपण तो व्हिडिओ बघू. काय झालं त्याच्यामुळे, प्रत्येक ठिकाणी आपण कसं ज्योतीने ज्योत लावत जातो ना, तसं झालं. त्याच्यामुळे काय, आम्हाला खूप काही करायला लागलं, पैसे देऊन बोलवायला लागलं, असं नाही झालं. सुरुवातीला आम्ही खेड्यात गेलो की एक मेळावा घ्यायचो. बचत गट म्हणजे काय हे त्याचं, हा, ही रुक्मिणी एका पायाने तिला अधू आहे, चालता येत नाही नीट, पण ती सेविका म्हणून आमच्या अन्याय निवारण समितीच्या ऑफिसमध्ये कामाला आली होती. मी ज्यावेळेस महिला अन्याय निवारण केली कामाला लागलो, त्यावेळेस माझ्याकडे एवढी बिकट परिस्थिती होती की मला खायला अन्न सुद्धा भेटत नाही. एक एक टायमाला उपाशी बसायला लागत. आणि ऑफिसमध्ये कामाला आल्यावर तिथलं वातावरण बघून मी भीत झाले. तिथं सगळं बायका म्हणजे भीतपणाला अशा सगळ्यांना भीतपणाचा सल्ला द्यायचा, येणाऱ्या बायकांना नीट सांगायचं की बाबा असं असं करा, तुम्ही असं केल्यावर तुम्हाला घरी भेटेल. दर महिन्याला दर शुक्रवारी भेटेल. त्याच्यामुळं मला भरपूर तिथं आणि मी माझ्या अंगात एकदम धाडस निर्माण झाले. त्या खर्चाच्या जोरावर मी स्वतःच, माझा नवरा पण अपंग, आम्ही दोघांना पेन्शन मिळवली. आणि एवढं करून पण मी गप्प बसली नाही. तर मी माझी त्याची चिंता हाताची हेलपाटा घालून मिळवून घेतली. आणि आता सध्या मी एवढं करून पण बसले नाही. तर संस्थेत आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला नेहमी सांगायचे की आपलं भलं केलं तर इतरांना पण मदत करावी. तर मी दुसऱ्या 4 बायकांना पेन्शन, माझ्यासारखा अपंग असणाऱ्यांना 4 बायकांना पेन्शन मिळवून दिली. आता त्यांना माझ्या बरोबर महिन्याला पेन्शन सुद्धा भेटते. आणि आता एवढं मी ज्यावेळेस हे सगळं करू शकले की फक्त संस्थेच्या ऑफिसात कामाला असताना. ह्या जर ऑफिस मध्ये मी कामाला नसते ना, मी काहीच करू शकते. तुम्ही तिला क्लिप आणखीन सुद्धा दाखवल्यात तरी चालेल, तुम्हाला थोडी मध्ये विश्रांती मिळेल. तिला खूप सलग बोलताय तुम्ही. ह्याच्यापैकीच मी म्हटलं ना 10 जणी होत्या आणि त्यांनी सगळ्यांनी व्यवसाय सुरू केले, हा. चपलांचा कारखाना वगैरे. त्यातल्या एकीने टुरिझमचा व्यवसाय सुरू केला. हम्म. म्हणजे जी बाई अशिक्षित बर का, पण पण तिला हे सुचलं त्याच्या कसं, बाबतीत टुरिझमचा करावा हे सुचलं कसं तिला? ते स्फूर्ती मिळावी. स्फूर्ती त्या आपोआप घेतात. आम्ही काय करतो, कुठेही गेलं हल्ली तरी मी सांगते की माझ्यापेक्षा या बायका छान बोलतात, त्यांची त्यांची कहाणी त्याच सांगतील. आणि रुसतात एखादीला चान्स नाही दिला तर. मला बी बोलायचं होतं, मला का नाही बोलवलं म्हटलं. आता ती फुलाबाई खडतरे म्हणून आहे. तिचा असंच नवरा दारू पित होता खूप, तो गेला पण लवकर. मुलं 2, एक मुलगा तिचा शाळेमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तर तिने असा विचार केला की आपण लक्झरी घेऊया एक, आणि मुलगा ड्रायव्हर असेल, त्या टूर बरोबर मी जाईन, आणि बघू कसं जमतंय ते. ही बाई सांगोल्यापासून रामेश्वर, नेपाळ असं सगळा भारतभर संचार करते. तिचा बघूया आपण व्हिडिओ आता. ऑडिओ दिसते ना, माहिती दाखवतायत का, क्लिप दाखवतायत का?
दिसतंय का? शिक्षण नसून प्रतिकूल परिस्थिती आजूबाजूच्या असून ह्या सगळ्या नसेल असून दिसत. सुस्त आहे ना, हे खूप छान आहे. आणि त्या तुमच्या संस्थेमुळे त्यांना हे सगळं पाठबळ मिळालेलं आहे जे. संस्थेच्या शाळेच्या समोरच राहते. संस्थेत जी गर्दी बायकांची होत होती, रोज काय ये जा होतंय म्हणून एका बाईला मी विचारलं की बाई हे काय येता तुम्ही, तर त्याने मला सांगितलं की आपण गट केलाय. मग मी पण 10 बायका घेऊन गट केला. गटातनं माझं व्यवसायाचा व्यवस्था होत होता. मग मी एक बँकेतनं मी कर्ज घेतलं. संस्थेकडनं कर्ज घेतल्यावर संस्थेनं शिफारस दिली, मला बँकेनं कर्ज दिलं. आम्ही 10 जणींनी ते कर्ज वाटून घेतलं. त्याच्यानंतर मला थोडंसं छोटंसं वाटलं की आपल्याला एक वाहन तयार घ्यावं, म्हणून मी ट्रॅव्हल्स घेतली माझ्या मुलाच्या शाळा संस्थेच्या आधारावर. मी आता शाळा, कॉलेज, संस्था ह्यांच्या सगळ्या सहली करते आणि चारिधाम यात्रा करते. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ हे सगळ्या हे करते. आता सुद्धा मी आता गौरी झालं की मी रामेश्वर, कन्याकुमारी, नेपाळ असं चाललेलं आहे. संस्थेमुळं मला सगळे जे काय आभार लागले त्याच्यामुळं माझं धन्यवाद. बस. ग्रेट, फारच ग्रेट. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास दिसतोय हो, म्हणजे त्या किती आत्मविश्वासाने बोलतात. आणि तृप्ती म्हणजे आपण हे केल्याचं समाधान आणि हे आणि पाठिंबा आहे ना एवढा तुमच्या संस्थेचा, त्यामुळे ते त्यांचं झालेलं आहे. आणि एकीचं बघून दुसरी, दुसरीचं बघून तिसरी, असं खूपच छान. म्हणजे याच्या बरोबर आम्ही कौशल्य विकसन पण वेगळा हे केलंय, म्हणजे बिंदू, कार्यबिंदू ज्याला म्हणतो तसे संस्थेचे 3 आहेत. एक आहे महिला सबलीकरण, ते 5 पॉइंट मध्ये डिव्हाइड केले आम्ही. दुसरं आहे दर्जेदार शिक्षण. तर शाळा हे बरंच मोठं तसं प्रकरण झालंय आता, सांगण्यासारखं म्हणजे. आणि तिसरं आहे ते जलसंधारण. तर जलसंधारणावर येणारच होते, म्हटलं महिलांचं संपल्यावर आपण जाऊ असं वाटलं होतं मला, पण तसंही तुम्ही. आता एक मी व्हिडिओ दाखवते, हो सबलीकरणाचाच आहे, तो बघावा असं वाटतं. हो हो तिचं हो. नाव आहे रिजवाना नदाफ. हम्म. तिचं मूल आजारी पडलं आणि तिला पैसे नव्हते. त्या डॉक्टरांनी 2,000 रुपये बिल सांगितलं होतं. ही 1998च्या नंतर किंवा 2000 या दरम्यानची गोष्ट आहे. तिच्याजवळ पैसेच नव्हते 2,000. नवरा काही करत नव्हता. अकलूज होऊन ती राहायला आली होती सांगोल्यामध्ये. तर तिला आमच्या श्रीदेवी बिराजदार म्हणून बचत गटाचं काम जी करायची आमची कार्यकर्ती, तिने सुरुवात केली ऍक्च्युली बचत गटांचे फायदे सांगून ऍक्टिव्हिटी संस्थेची म्हणून करायला. तर त्या रिजवानाला तिने 2,000 दिले आणि सांगितलं नंतर तू बचत गटात ये आणि फेड. तिचं बाळ बरं झालं. मग ती गेली चौकशीला, तुम्ही मला कसे दिलेत, तुम्ही देता का तुमच्या खिशातून? नाही, आमची संस्था आहे माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान. मला दाखवा ती. मग तिने ते 2,000 फेडले. ती बचत गटात आली आणि तिने बचत गटातून कर्ज घेऊन नवऱ्याला तिच्या सौदी अरेबियाला पाठवलं. नंतर म्हणजे पुरुष पाठवतात बाईला, तिने स्पॉन्सर केलं नवऱ्याला. मग ती कौशल्य विकसन केंद्रात आली, स्नॅक्स बनवायचं शिकली. त्यामुळे आमच्या जत्रेमध्ये वडापावचं तिचं स्टॉल असतो नेहमी. आणि आता गेल्या वर्षीच्या जत्रेत 7-8 महिलांचे स्टॉल्स होते आणि 8 ते 10 दिवसात त्यांनी 2.5 लाखाचा टर्नओव्हर केला या बापरे. बायकांनी. किती ग्रेट. हो, पण अनेक प्रशिक्षण आम्ही या कौशल्य विकसन मधून देतो. म्हणजे अगदी व्यवसाय प्रशिक्षण, शेळी पालनापासून ते टॅली पर्यंत, आणि जीवन व्यवहाराची पण देतो. की अंदाजपत्रक कसं बनवायचं असतं. आणखीन तुम्ही संवाद कौशल्य म्हणजे काय असतं, किंवा आता सोशल मीडिया म्हणजे काय, तुम्ही कसा वापर करू शकता.
अशा प्रकारे हे सगळं व्यवसाय प्रशिक्षण चालतं. आता रिजवानाचं आपण बघूया. माझी ओळख नसताना मला 2,000 रुपये दिले. आपण उपाशी बसायचं, खरी ही 2,000 रुपये आपण महिन्याला भरून फेडायचं. मग तिथून मला रोज आम्ही संस्था जायला लागले. आम्हाला इतकं शिकायला मिळालं संस्थातनं की माहेर कुठलं आहे सासर हे सगळं विसरून रोज उठले सुटले संस्थात जायचं. रोज एक काय काय शिकायला मिळालं. शिक्षण नसताना बी आम्हाला तिथं शिकवले. मराठी बोलायला येत नव्हतं, कन्नड भाषा होती. तर संजूताईनं आम्हाला पुस्तक घेऊन मराठी लिहायचं वाचायचं सगळं शिकवले. संघटिका म्हणून थोडे दिवस काम पण केले मी तिथं. आणि परत मला शिक्षण देऊन वडापावचं आणि परत सगळं शिक्षण दिले. मग मी वडापावचं चालू केली, दालचा राईस चालू केली आणि बँकेतले संस्थातले ऑर्डर मी देत होते. मग ते करत 100 रुपयाच्या घरात मी भाड्यानं होती. मी परत ते करत करत 8 लाखाचं मी घर घेतली. संस्थामार्फत मला घर पण मिळालं. संस्थातनं मला 2-4 लाख रुपये सगळ्या गटातनं मदत केले. मी सगळ्या साड्याचं आपलं ही वडापाव समोसा दालचा राईस हे सगळं करून सगळ्यांचे पैसे फेडले मी. आता माझं स्वतःचं घर आहे आणि माझं झालं ते झालं. माझ्या 80 बायका गल्लीतले सगळे सावकारीच्या दारात जात होते. ते म्हणले भाभी तुमचं एवढं चांगलं झालंय तर आमचं पण गटातनं नाव घ्या. मग मी सगळ्यांना संस्थात आणली. सगळ्यांचे 4 गट केले 20-20 बायकांचं. सगळ्या बायकांचं पण आता सध्या चांगलं चाललंय. असं माझं एवढं बोलून सांगतो. म्हणजे नेत्याच झाल्या सगळ्या. म्हणजे स्वतःला हे करता करता नेतृत्वच म्हणजे त्यांनी घेऊन दुसऱ्या बायकांना पण पुढे आणणं हे केलं. आणि तुमचं खूपच म्हणजे हे सर्वांगीण त्यांची प्रगती केली आहे तुम्ही. फक्त म्हणजे पैसे मिळवणं आर्थिक सबलीकरण असं नाही, इतर अंगाने सुद्धा तुम्ही त्यांना सक्षम केलेलं आहे. हे मला फार तुमचं वैशिष्ट्य म्हटलं ना मी जाणवलं ते सगळं. आणि मग ते मुलांच्या मध्ये पण पुन्हा झिरपत जातं त्यांचं हे सगळं जे झालेलं आहे. तर आपण जलसंधारणाकडे येऊयात. हो चालेल. जलसंधारणाकडे येऊयात का? जलसंधारण दुष्काळी आणि हा भाग असल्यामुळे ते अतिशय महत्वाचं होतं जलसंधारण आणि सगळं. पण ते तुम्ही तिथं कशा काय पोहोचलात? म्हणजे तुमच्याकडे कसं काय हे आलं तुमच्या बेसिकली संस्थेकडे? ग्रामीण महिलांची परिस्थिती अशी कशामुळे झाली तर दुष्काळ हे कारण होते. कमी अनियमित असा पडणारा पाऊस, फार फार तर 300 ते 400 ml. कसं लोकांनी करायचं? माळरानं जास्त आणि मग पैसे कमी, मग शिक्षणाकडे दुर्लक्ष. बेसिक महिला सबलीकरण करण्याचं जे कारण होतं ते दुष्काळ हे होतं. पण इतकी टेक्नॉलॉजिकली आम्ही साऊंड नव्हतो, महिलाच होतो सगळ्या. आणि पैसे खूप लागतात, त्याच्यात भ्रष्टाचार होतो. सरकारी ग्रँट्स घ्यायच्या म्हटलं तर. आणि करणार कोणते काम असंही वाटायचं. टेक्निकली आपण नाही पुरे पडणार. सुदैवाने असं झालं, पहिला आमचा बंधारा जो झाला तो मी शेवटी सांगते त्याचं, कारण त्याचा जिनी बांधलं जिनी बांधलं म्हणजे जिनी पुढाकार घेतला तिचा व्हिडिओ मी शेवटी दाखवते आणि मग आपण थांबूया. सेवावर्धिनी नावाच्या संस्थेने जलदूत प्रशिक्षण सुरू केलं ॲटलास कॉपकोचं फंडिंग घेऊन. त्यांनी काही संस्था निवडल्या जलदूत म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी. तोपर्यंत आम्ही जलसाक्षरता हा विषय घेऊन लोकांपर्यंत गेलो होतो, पण करू काही शकलो नव्हतं. तर 1 वर्षाचं प्रशिक्षण त्यांनी आमचा स्वयंसेवक मधुकर पवार यांना दिलं. आणि त्या प्रशिक्षणाच्या शेवटी त्यांनी कॉन्टेस्ट ठेवली होती. ज्या संस्था ह्याच्यात सामील झाल्या होत्या प्रकल्पात, त्यांनी आपापल्या गावाचा जलविकास आराखडा सादर करायचा अशी ती स्पर्धा होती. त्याच्यात मधुकर पवारचा पहिला नंबर आला आणि त्याला 3 लाख रुपये मिळाले बक्षीस. त्यांनी ते सगळे त्याच्या गावात एक मोठं मंदिर आहे, जुनं आहे खंडोबाचं, त्याच्या जीर्णोद्धारासाठी दिले. आणि मग लक्षात आलं की हा वेगळा माणूस आहे, स्वयंसेवक आहे आपला पण आणखी वेगळा आहे. तर ॲटलास कॉपकोनी त्याच्या जलविकास आराखड्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि ते योग्य आहे असं लक्षात आल्यावर त्याच दिवशी त्यांनी 50 लाख रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले. आणि मधूनी पण
अतिशय गावातल्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने तो जलविकास आराखडा पूर्ण केला. पाझर तलाव होता मोठा, गळती लागलेली होती, त्याला पाणीच टिकत नसे. जुना बंधारा होता तो मोडकळीला आला होता, तो पाणी अडवायला व्यवस्थित राहिला नव्हता. शिवाय त्यांनी 2 जागी नवीन मोठे बंधारे बांधले आणि हे सगळं फक्त 50 लाखात केलं. खूप आम्ही त्याच्यासाठी झगडलो. टेंभूचं पाणी, वाटंबरच गाव आहे त्याचं, टेल एंडला आहे ते, तिथेपर्यंत येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मधुनी सगळ्या गावाचं सहकार्य घेऊन आत्ता जे काम झालंय पाझर तलावाचं, प्रचंड मोठा झालेला आहे. कल्पनेच्या पलीकडे, म्हणजे एखादं मोठं सरोवर असावं तसं त्या पाझर तलावाचं रूप आहे. याच्याबरोबर आम्ही मग पाणी येत आहे असं दिसल्यावर वेगवेगळे उपक्रम घेतले तिथे. म्हणजे परसबाग प्रकल्प 100 बायकांसाठी घेतला, सगळ्यांना भाजी मिळायला लागली. त्यांच्या दुभत्या जनावरांसाठी कर्ज मंजूर केली बँकेकडून. सगळ्या गावांनी बँक ऑफ महाराष्ट्राची तिथे खूप मोठी खाती NP झाली होती मोठ्या संख्येने, त्या सगळ्यांनी कर्जफेड केली 1 कोटी रुपयाची जवळजवळ. आणि मुख्य या आमच्या प्रकल्पामुळे 1300 हेक्टर जमीन पाण्याखाली आली. किती लोकांचं भलं झालंय. पाण्याच्या टाक्या जिथे हव्या होत्या त्या आम्ही बांधून दिल्या. अर्थात हे सगळं देणग्या जमा करून. आरोग्य प्रकल्प असो, कौशल्य विकसन असो, सरकारकडून आम्हाला काहीच मिळत नाही. आम्ही महिलांनी आमच्या हिमतीवर फंडरेझिंग पण केलं आणि हे शिवधनुष्य म्हणून पेललं गेलं, कारण टीम आमची चांगली डेव्हलप झाली. सगळी एक माणूस नाही काही करू शकत. त्याच्यामुळे वाटंबरच्या बरोबर लगेच पुढच्या वर्षी गारडी नावाचं गाव आहे, तिथे पण आम्ही गाव तलाव मोठा केला. गावतळ, मोठी विहीर होती पाणी पुरवठ्याची, ती लोकांचा सहभाग घेऊन स्वच्छ केली आणि भरे तिथे सगळे. संपूर्ण उन्हाळा गावाचा चांगला गेला. आणि खरं तर पहिली सुरुवात आमची जलसंधारणाची आमच्या सबलीकरण झालेल्या एका महिलेने केली. ती मागासवर्गीय, आरक्षणामुळे ती सरपंच म्हणून निवडून आली. शिक्षण, दुसरी सही सुद्धा करता येत नव्हती, पण ती आमच्या जीवन व्यवहार कौशल्यांचं प्रशिक्षण जे असतं नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी, ते तिने आठवड्याचं आमच्या बरोबर केलं आणि मग एकदम मांजराची वाघ झाली. इतका फरक पडला तिच्यात. तिने विहीर घेतली होती सरपंच असताना त्यांच्या गावाच्या ओढ्यात पाणी पुरवठ्यासाठी. त्या ओढ्याला कधीच पाणी नसे, त्याच्यामुळे कशी ती विहीर भरणार. मग सगळ्या गावचा टिंगलीचा विषय झाला. बघा अक्कल, महिला सरपंच काय करतात, नको तिथे विहिरी घेतात, खर्च करतात गावाचा पैसा, हातात काहीच नाही. ती नेहमी म्हणायची, ताई माझ्याकडे काहीतरी करायला लागते विहिरीत. लोक हसतात. सुदैवाने आम्हाला देणगी मिळाली आणि ही आमची सक्षम झालेली शारदा रणदिवे पुढाकार घेऊन तिने त्या देणगीतून बंधारा बांधला. आणि तिने काय केलं पुढे ते आपण तिच्या शब्दात ऐकू आणि थांबू. बंधारा संस्थेनं बांधून दिला, तर आमच्या गावात मी वारंवार पाठपुरावा करून आमच्या गावात सध्या 9 बंधारे झाले भरले मस्त, आणि ते आता सध्या पूर्ण भरलेलं आहे. आणि आता काल परवा आमचा एक बचत गट फटला, तर 1,93,000 वाटप केलं. मग जर काय नाही तर ताई असं म्हणून वाटप केलं. तर मला असं एकच अपेक्षा अशी राहिली की मला इंग्लिश वाचायला येत नाही. अक्षर एवढं कळत नाही. तर जी मला काही संस्थेनं आजपर्यंत 20 वर्षात जी ताकद एवढी दिलेली आहे की मला आता कुठंही गेलं तरी ठामपणाने निर्णय घेता येते, की ठामपणानं बोलता येते. आणि मी म्हणते की मी आता नाही एकटी मला मिळाल्या तसं क्या, आता एक मेळ करून नाही राहणार मुक्या. एवढे बोलून माझे
त्यांना टाइम लिमिट हे असं अजूनही सुद्धा बऱ्याच ठिकाणी बायका नावाला असतात आणि पुरुष काम करतात. राजकारणात खूप दिसतंय अजूनही. पण इथं खऱ्या अर्थाने त्या स्वतः कामाला लागल्या, गाव सुधारावं असं त्यांना वाटतं. सक्षम झाले आहे. सक्षमीकरणाचं तुमचं सर्वांगाने मी म्हटलं ना, ते असंच आहे. फक्त आर्थिक नाही. त्यांचा आत्मसन्मान वाढला. सगळं त्यांचं म्हणजे त्यांच्यात एकूणच कायापालट झाला. त्यांच्या व्यक्तिमत्वातला कायापालट असं मला तरी नक्कीच. वाटतं. मला आणि बाई वाटतं की बदलली की कुटुंब बदलतं ना सगळं. मला हा. वाटतं आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया का आपण? म्हणजे 6 वाजायला आले. आपल्याला मी तुम्हाला विचारणार होते तो तुमचे सहसंवेदना आणि करुणा या पायावर उभे राहणे तुमचं काम मान झुकवावी कोणालाही वाटेल असं आहे. त्यामुळे तुम्ही कुठंही अर्ज केले नाही तरी पुरस्कार तुमच्यापर्यंत आले. आणि ते पुरस्कार तुम्हाला आर्थिक दृष्टीने पण उपयोगी बऱ्यापैकी झाले. कारण तुम्ही सगळे मला माहिती आहे की ते सगळे तुम्हाला वैयक्तिक खूप मिळाले आणि पुन्हा संस्थेला वेगळे मिळाले. वैयक्तिक जवळजवळ 34 आणि संस्थेला 10. त्यांच्याकडे यादी आहे. मला वाटते रवी दादा दाखवू शकतील का? आणि मी काही महत्वाची बापरे, नावं घेते मग. नको यादी फोटोज कशाला पाठवला वाचायची. त्याच्यात यादी होती तुमच्या बक्षिसांची दोघांच्याही. तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा की त्या तुम्हाला मिळालेले पुरस्कार त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटलं आणि ते सगळं सांगाल. म्हणजे संख्या किती आहे ही पहिलं मोठी म्हणजे मी सांगू का? वाचणं सगळं म्हणजे काय किती वेळ जाईल त्यामुळे मी म्हटलं की ती जर यादी नको. दाखवली आणि काही महत्वाचे मी मग सांगेन. मी सांगू का? रवी दादा पुरस्कार दाखवत मिळाला. असतील? बोला बोला. येते ऐकू आता? हो नाही येते. पुरस्कार मिळाला ना हो 25,000चा वगैरे, तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की अरे बापरे, एवढे पुरस्कार असतात रकमेचे. आणि हायसं वाटलं, चला संस्थेला झाले एवढे. हो हो त्याच्यामुळे त्याच्यामुळे सगळे मला जे मिळाले पुरस्कार त्याचे सगळे मी कॅश केले संस्थेच्या नावाने. आणि काही काही झाले ना प्रोजेक्ट त्याच्यातनं पण. धडपड्या शिक्षकांना आमच्या एका ट्रस्टीनी बक्षीस ठेवलंय. ते महिलांना दिलं जातं, शिक्षिकांना दिलं जातं. धडपड जी करते जास्त, नवीन प्रोजेक्ट करते तिला. आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सुदैवाने हे सगळं सुरू आहे. त्याच्यामुळे संख्या आता खूप मोठी झाली आहे, तरी पण समाधान खूप आहे याच्यात. हो हो हो. यादी दिसतीये पण सर्वांना दिसते की नाही माहिती नाही. संस्थेचे वेगळे आहेत आणि संजीवनीताईंना मिळालेले वेगळे असे पुरस्कार सगळे आहेत. तर आधीच संस्थेला मिळालेल्या पुरस्कारात महालक्ष्मी मंदिर अग्रवाल ट्रस्ट पुणे आदिशक्ती पुरस्कार हा आहे. माणूस प्रतिष्ठानचा श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार. नंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचा सामाजिक कार्य पुरस्कार. नंतर महिला बाल कल्याण विभाग महाराष्ट्र शासन त्यांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हे संस्थेचे आहेत. संजीवनीताईंना मिळालेली पुस्तकाची नावं तरी म्हणजे सगळ्यांची घेणं शक्यच नाहीये. पण महत्वाचं आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि हा त्यांना मिळालेला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून त्यांना रुक्मिणी पुरस्कार मिळालेला आहे. पुबा भावे पुरस्कार आणि डॉक्टर हेडगेवार सेवा पुरस्कार मिळालेला आहे. गोनी दांडेकरांचा स्मृतीनिमित्त नीरा पुरस्कार मिळालेला आहे. बाया कर्वे पुरस्कार मिळालेला आहे. आणि मला असं महत्वाचं वाटतं म्हणजे हुजूर पागेकडून त्यांची जी मुख्य त्यांची शाळा म्हणजे अगदी माहेरचा पुरस्कार सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर मला वाटतं तुम्हाला हे वाचता येतायत का? मला हा मोठं बाकीच्यांना विचार, इतर लोकांना विचारतात. राष्ट्रीय स्तरावरचा एक पुरस्कार आहे हो. आहे ना. हा काय ते तुम्ही हा मी तेच म्हटलं शासनाचा महाराष्ट्र शासनाचा तुम्हाला मिळालेला आहे सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि संस्थेला पण मिळालेला आहे एक. हो. आता आमच्या 3 सभासदांना पण मिळालाय अहिल्याबाई हो का? होळकर पुरस्कार हो हो महाराष्ट्र हो शासनाचा.
हम्म. त्याच्यामुळे आणि पुरस्कारासाठी महिला थोडंच बाल आपण कल्याण विभागातर्फे महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेला आहे संस्थेला. हो हो आणि वैयक्तिक पण मिळालंय आता यावर्षी हो 3 हो जणींना हो ज्या का. काउन्सिलिंग सेंटरचं काम बघतात ना हो त्या हो हो. 3 मिळालंय. हम्म. आपण शिक्षणाचं आणि मुळात पार्किन्सनला तुम्ही कसं हाताळलं, तुम्हाला केव्हा सुरू झाला वगैरे हे सगळे डिटेल्स पाहायला सगळे लोक जास्त आधी उत्सुक असतील. ते सगळं आपण उद्याला घेणार आहोत. पण आता मी उद्याच म्हटलं आहे की का? थोडा वेळ प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर ठेवू म्हणून 6 हो. वाजायला आलेलेच आहेत आता. तर कोणाला प्रश्न काही विचारायचे असले किंवा या पुरस्काराबद्दल आणखीन काही सांगावंसं वाटतंय का तुम्हाला? नाही, महाराष्ट्राचा जसा मिळाला ना हा हो अहिल्याबाई होळकर हो तसा शैक्षणिक ह्याचा संघ आहे शिक्षकांचा हो आणि नॅशनल लेव्हलला दरवर्षी ते 3 पुरस्कार देतात हम्म. शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना. त्यातला एक मला मिळाला 2 हो हो वर्षापूर्वी. आणि नातू अनौपचारिक पुरस्कार शिक्षण 1 लाखाचा होता मला वाटतंय जवळजवळ, नाही का? म्हणजे अशी रक्कम पण बऱ्याच पुरस्कारातून तुम्हाला आर्थिक एक पाठबळ पण मिळालं म्हणजे. आणि या हो. पुरस्कारांच्याकडे नाव पण होतं संस्थेचं भरपूर मोठं, म्हणजे लोकांच्या पर्यंत काम जातं, मदत मिळते, इतरांच्याकडून डोनेशन्स मिळतात. हे होऊ शकत असावं असं आम्हाला हे मला वाटतं. सुचलं नव्हतं आधी. आम्ही हो म्हणायचो कशाला खर्च करायचा फोटोन बिटोवर, काही हो हो नको. पण आता कळलंय हम्म. फरक पडतो थोडा. हो. त्यांना पुरस्कारांच्यामुळे अति नाव जातं लोकांच्या पर्यंत, हे आहेच खरंच. आणि त्यावेळेला माहिती समजते ना संस्थेची, ते माहिती सांगितली हो, जाते, ते ती माहिती महत्वाचं. समजते, त्यामुळे म्हणून बिनधास्तपणे लोक डोनेशन देतात, मदत देतात आपण. हे सगळं डोनेशन्सवरच झालंय की लोकांच्या हो. चांगुलपणामुळे. पण एकूण पाहिलं मी, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा असं आधार, कुठल्या शिड्या घेतल्या नाहीयेत. लोकांनी मदत केली आहे वैयक्तिक दृष्ट्या, पण कुठल्याही शिड्या न सगळे घेता राजकीय पक्ष म्हणजे पहिल्यापासून समान अंतरावर प्रतिष्ठा ठेवले. जपली. म्हणजे उगाच ते काय तसं तर आलं की आपोआपच त्यांचे काही हे सुरू होतात आपल्यावर वेगळे प्रभाव. तर कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? विचारायचे तर, किंवा तुम्हाला काही सांगायचं राहिलं या सक्षमीकरणात असं काही वाटतंय का? नाही नाही सक्षमीकरणाच्या बाबतीत किती सांगावं तेवढं कमी आहे. त्यामुळे तुम्ही कमाल म्हणून मला असं वाटतं बोलून खूप. तर आता प्रश्न कोणाला विचारायचे आहेत लोकांना का? कंटाळा आला असेल लोकांना. काय अजिबात अनम्यूट कराल का लोकांना, म्हणजे त्यांना? नाही हो, कंटाळा कसला येतो, उलट इतकं भरभरून विचारावं असं वाटतं. पण शोभनाताई म्हणत आहे तसं खरंच म्हणजे थोडस काळजी वाटते की बोलून बोलून तुम्ही थकाल म्हणून, खरोखर. हो. नाही, पण प्रश्न विचारा, मला वाटतं की त्यांना आपल्याला पूर्ण शिक्षणाबाबतचं आणि पार्किन्सन हे सगळे प्रश्न उद्यासाठी आहेत आपल्याला आता. हो. हे सगळं करताना घर कसं तुम्ही सांभाळलं, म्हणजे घरातली कामं, मुलं, त्यांचं शिक्षण वगैरे. ते उद्याच्या भागात मी आपलं होतं, पण ठीक आहे, आज सांगितलं तरी काही हरकत नाही, कारण नंतर नाही मग उद्या चालेल, उद्या सांगते. सांगा. ते उद्याच्या प्रश्नात घेऊ, कारण त्यांना खूप बोलायला लागणार आहे त्याच्यावर. हो त्या उद्याच्या ह्याच्यात ठेवलेला आहे तो प्रश्न. मला पण तोच प्रश्न होता की म्हणजे त्याचं म्हणजे पार्किन्सनचं तर व्यवसाय सगळ्याला त्यांनी घराशी कसं व्यवसाय हे करत गेलेत ना, तो उद्याच्या ह्याच्यात आपण घेतलेला आहे. कारण त्यामुळे आयुष्याचे 3 टप्पे आहेत. मेडिकल व्यवसाय हा एक, संसार हा दुसरा आणि उत्कर्ष तिसरा. शेती हा 4था. ते शेती पण सगळं आहे. उद्याला आपण घेऊ. हो आहे ना, आणि डाळिंबाची बाग होती आमची, अरे त्यामुळे बाप, उद्या घेऊ आता तो विषय. तारेवरची कसरतच आहे, खरंच आहे तारेवरची कसरत एकदम. हो हो 24 तासाची विभागणी कशी करत होतात हे ऐकायला आवडेल. उद्या आणि एकच प्रश्न विचारतोय की कधीतरी असं वाटलं का की बास झालं, हे नको आता, इतकं निराशा कधी आली का? हो आली ना, हा बऱ्याच वेळेला आली. हा हा अगदी. पण त्यातनं पण तुम्ही स्वतःला सावरलं आणि सगळ्यांनाच धरून तुम्ही ते पुढे चालला. सासरी माहेरी दोन्हीकडे काय होतं, हाती घ्याल ते तडीच न्याल. हा शाळेत पण तेच होतं, त्याच्यामुळे हा
आत्मसन्मान आपला पण आपण जोपासलं पाहिजे ना. हो हो, खरंय अगदी. पण खरंच ते आपली हिंमत कपॅसिटी म्हणजे वाढते ना, जास्त मल्टीटास्किंग केलं की. करेक्ट करेक्ट करेक्ट. अजून सुद्धा त्या करतायतच, म्हणजे जरी पूर्ण निवृत्त झालेल्या नाहीयेत, पण मला वाटतं तुम्ही हॉस्पिटलचं काम थांबवलेलं आहे. हो, थांबवलं, पूर्ण थांबवलं. 2008लाच थांबवलं मी. पूर्ण नव्हतं थांबवलं, पण हळूहळू थांबत गेले पुढे. आता अजिबात दवाखान्यात जात नाही. शोभनाताई, हं. मला संजूताईंना म्हणजे बघून आणि ऐकून सुशाताईंची आठवण झाली. हो 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 सुशाताई हो. तोरडकर. हो, त्यांनी हो. पण म्हणजे अगदी असंच एक चॅलेंजेस घेऊन तिथे राहिल्या. सासऱ्यांचे जे काही शिल्पकला आहेत त्याला एक आसरा दिला, लोकांना एक्सपोज केलं. ते सगळं अक्षरशः मला त्याच आठवत होत्या. हो हो, तुम्हाला या म्हणजे आमच्या श्यामलाताई आहेत ना, त्यांची नणंद आहे करमरकर, हे शिल्पकार आहेत ना, त्यांची सून. त्या तिथं जाऊन त्यांचं ते राहिलेत का, त्या पण अशाच म्हणजे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात वाढलेल्या, म्हणजे आणि त्या छोट्या गावात राहून तिथं त्या ते त्यांचं सांभाळतात सगळं. ती आठवण झाली त्यांना. असं फार हे दिसतात हो कमी, आणि आपल्या जवळच्या आता असल्यावर आम्हाला खूप अभिमान वाटतो, म्हणजे तुम्ही आमच्या परिवारातल्या आहात याच्याबद्दल. प्रश्नच नाही. खरंच तुम्ही आता बोलून तुमचं जाणवतंय अहो, तुम्ही थकलेले आहात म्हणून बोलून, म्हणून मला असं जास्त आणखीन विचारायला नको वाटतं. पण वेगळं काही कोणाला विचारायचं असलं तर विचारा, आणि आपण थांबूयात. मला वाटतं उद्याच्या ह्याच्यात आपण आणखीन थोडं प्रश्नोत्तर बोलू. उद्यासाठी मोठा ठेवा, उद्या प्रश्न शिक्षणाचा राहिलेला सांगा. आहे आपला. ते खूप मोठं काम आहे तुमचं शिक्षणाचं, आणि पार्किन्सनचं पण लोकांना खूप उत्सुकता आहे त्याच्याबद्दल. ते आणि काय करायचं, कोणाला विचारायचं आहे का आणखीन वेगळं काही? हो, त्यांना आता विश्रांती करू द्या. उद्या प्रश्न पाठवले तरी चालेल मला. हो, हा, करेक्ट करेक्ट. आता सांगोल्यातून बोलताय का पुण्यातून? सांगोल्यातच आहे, घरातच आहे आमच्या. आणि त्यांनी मुळात सगळे जे आहेत ना, ते इतके छान निर्माण केलेले आहेत. मी आता बघतेय ना या काही ह्याच्यात, ते म्हणजे तुम्ही सगळं एक व्यवस्थित त्याचं ठेवलेलं आहे. पहिल्यापासूनच सगळं आहे, आणि त्याला वेगवेगळे लोक तयार केलेले आहेत. फोटो सगळ्या ह्याचे तुमचे व्यवस्थित आहेत. नंतर सगळं तुम्ही व्यवस्थापन खूप छान केलेलं आहे. सगळंच व्यवस्थापन मला एकदम वाटलं, आणि त्या लोकांना तयार केलंय तुम्ही. म्हणजे तुम्ही कुठं गेलात, काही गेलात तरी असं नाही काम राहतं असं वाटत नाही. काही गुण सोनाराचा, काही गुण सोन्याचा, असं म्हणतात ना. चांगली माणसं मिळणं पण भाग्य असतं ना तयार करायला. तुम्ही तयार केली तर ती तुमच्याच बरोबर गोळा झाली, तुमच्या एकूण वागण्यामुळे म्हणा, स्वभावामुळे. आणि थोडं वाटतं ना, शहरातून आलेली बाई आपल्या गावासाठी इतकं हे करते, ह्याचं थोडं निश्चितच असणार त्या सगळ्यांना. काय करूयात आता इतका वेळ ड्युटी संपल्यावर थांबली ही मुलं मुली माझ्यासाठी. रविदातांचं काही दाखवायचं राहिलंय का? उद्या उद्या थांबूया आता. उद्या आणि उद्या आपण हे सगळं घेऊ, आणि चालेल चालेल, मग थांबूयात आपण. हो, थांबूया. आढावा पण सगळ्या कामाचा आपण पुन्हा उद्याला घेऊ. नमस्कार. खूप आभार तुमचे, अतुलचे पण आभार, रविदादांचे आभार. तुम्हाला सहकारी तुमच्या, मला वेगवेगळ्या लोकांचे फोन झाले. वर्षा होती एक त्याच्यात, आणि कोणी ते सगळेजण इतके छान बोलतात अहो, म्हणजे ते त्यांना किती ट्रेन केलेलं आहे तुम्ही, त्यांनी कसं बोलावं, काय बोलावं, ह्या सगळ्या बाबतीतून मला जाणवलं तुमचं ते. सगळ्यांचेच खूप आभार. उद्याला आणखीन आपण, उद्या नाही म्हणा, पुढच्या भागात, दुसऱ्या भागात आपण भेटणार आहे. तुमची वेळ आणि बघून आपण तो दुसरा भाग केव्हा घ्यायचा हे ठरवू. नक्की. बहुतेक या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मंगळवारी, असं तुमच्या सोयीने आपण ठरवू. बर, चालेल. चला, नमस्कार. नमस्कार. थँक्यू.
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ